डोंबिवलीजवळ आज सकाळी एक रिकामी लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली, ज्यामुळे सेंट्रल लाईनवरील सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या। ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना उशीर झाला आणि अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला। रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला असून तपासही सुरू आहे। दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागली, ज्यामध्ये 3 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली। अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी हानी टळली। आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे। लॅल्फिन्स्टन ब्रिज परिसरात आज पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला। अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। महानगरपालिकेने तातडीने पथक पाठवून दुरुस्तीचे काम सुरू केले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने नवीन रस्ते नियोजन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे। या माध्यमातून शहरातील ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न होणार आहे। भविष्यातील प्रकल्पांचे नियोजन सुधारून नागरिकांना सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा देण्याचा उद्देश आहे। टिटवाळा परिसरात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 6 कोटी रुपयांचे एमडीएमए ड्रग्ज जप्त केले आहेत। या प्रकरणात एका महिला पुरवठादाराला अटक करण्यात आली असून ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे। या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात बसल्याचे मानले जात आहे। मुंबई पोलिसांनी शहरातील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत। आयोजकांना आता ड्रग्ज वापर, चोरी आणि छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। या निर्णयामुळे कार्यक्रम अधिक सुरक्षित होतील आणि नागरिकांचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। दागिने दुकाने आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। काही भागात बँक सेवा बंद किंवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने व्यवहारांमध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या, मात्र सणाचा उत्साह कायम राहिला। शहरातील काही भागात पाईपलाईन बिघाड आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत असून महानगरपालिकेने समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत। लवकरच पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मुंबईत आयोजित करण्यात आलेला एक मोठा संगीत कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे। अलीकडील ड्रग्ज संबंधित घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी हा निर्णय घेतला। प्रेक्षकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले असून पुढील कार्यक्रमांसाठी अधिक कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे। मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देण्याचे ठरवले आहे। नवीन रस्ते, पूल आणि सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन शहरातील जीवनमान सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।